नमस्कार. तुम्ही कालचा पहिला दिवस पूर्ण केला आणि यासाठी एकदम मनापासून अभिनंदन. अजून सुरुवातच आहे आणि काही वेळा असं होतं की आपण मेडिटेशन करतो पण फार काही वेगळं जाणवत नाही किंवा वाटतं की अरे माझं मन शांतच नाही झालं. अगदी बरोबर. कारण आपण आयुष्यात मनाला कधी थांबायला शिकवलं नाही आहे आणि ते नेहमीच काही ना काही विचार करत असतं. आणि म्हणूनच आपण मेडिटेशनद्वारे मनाला हळूहळू ट्रेनिंग देणार आहोत. आज आपण थोडं खोल जाऊया. म्हणजेच मनाचं ट्रेनिंग कशासाठी या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. आपलं मन सतत कुठेतरी फिरत असतं. कधी भूतकाळात जिथे केलेल्या चुका, कोण काय बोललं या गोष्टी आठवत राहतात. नाहीतर भविष्यातलं टेन्शन म्हणजे काय होईल, कसं होईल, चुकलं तर, बिघडलं तर. पण 2 मिनिटं तुम्ही जर व्यवस्थित विचार केला तर तुम्हाला कळून येईल की सगळी भविष्यातली चिंता आणि भूतकाळातला पश्चाताप ही सगळी एक कल्पना आहे. म्हणजेच हे एक इमॅजिनेशन आहे. तुम्ही जर नीट विचार केला तर ही सगळी भविष्यातली चिंता आणि भूतकाळातला पश्चाताप हे सगळं एक इमॅजिनेशन आहे. माझ्यासोबत काय झालं हे भूतकाळातलं इमॅजिनेशन आणि माझ्यासोबत काय होऊ शकतं हे भविष्यकाळातलं. आता आपण कंटिन्युअसली जर इमॅजिनेशनमध्ये जगत राहू तर आत्ताच्या क्षणाचं काय, आत्ता जो क्षण चालू आहे त्याचा आपला कधीच एक्सपिरियन्स चांगला नसणार आहे. आणि इथे मेडिटेशन कामी येतं. मेडिटेशन आपल्याला शिकवतं वर्तमानात कसं जगायचं. म्हणजे आपण भविष्याची तयारी करणं सोडायचं का? मुळीच नाही. पण याचं दडपण सतत घेऊन जगायचं नाहीये. आता एक प्रश्न, मनाला वर्तमानात कसं आणायचं? त्यासाठी आपल्याला एक अँकर लागतो. अँकर म्हणजे आधारबिंदू. त्या गोष्टीच्या आधाराने आपण मनाला वर्तमानात आणतो आणि वर्तमानात जगायला शिकवतो. ज्यावर मन आपलं लक्ष केंद्रित करतं व लक्ष केंद्रित केल्यामुळे आपण वर्तमानात राहतो. आता हा अँकर कसा हवा? तर अँकर पहिली गोष्ट म्हणजे खरा हवा, इमॅजिनेशन मधला नाही. कारण की जर आपण इमॅजिनेशन मधला अँकर घेतला तर पुन्हा तेच होणार, आपण कल्पनेतच जगत राहणार. म्हणून अँकर हा खरा हवा, सध्या चालू असलेला हवा आणि जसं म्हटलं कल्पनेतला मुळीच नाही. आणि यासाठी आपल्याकडे एक एकदम सोपा अँकर आहे, तो म्हणजे आपला श्वास. आपला श्वास खरा आहे, सतत चालू आहे आणि कल्पनेतला नाही. आणि म्हणून जेव्हा आपण मनाला सांगतो की बाबा रे श्वासाकडे लक्ष दे, म्हणजे आपण काय करत आहोत? आपण मनाला वर्तमानात राहायला शिकवतोय. आणि हे लगेच होणार नाहीये. तुम्ही डोळे बंद केले आणि तुम्ही मनाला म्हटलं बाबा रे तुझं काम आहे श्वासाकडे लक्ष देणे, याचा अर्थ हा नाही की आपल्याला विचार येणार नाही. आपल्याला विचार येत राहतील, कारण की ती आपली सवय झाली आहे. पण जेव्हा कधी आपल्याला कळलं की आपल्या डोक्यात विचार आला आहे, आपल्याला तो विचार सोडायचा आहे आणि पुन्हा आपल्या कामाला लागायचं आहे. विचारासोबत भांडायचं नाही आहे किंवा तू का आला, मला मेडिटेशन जमत नाही, मला विचार येत राहतात. प्रत्येक जिवंत माणसाला जेव्हा तो मेडिटेशन करायला बसतो तेव्हा त्याला विचार येणारच आहे. मग एका बिगनरमध्ये आणि एक्सपर्टमध्ये काय फरक आहे? तर एक बिगनर स्वतःला खूप वाईट वाटून घेतो की बा मला विचार येतात. तर विचार येणं साहजिक आहे. मेडिटेशनचं काम म्हणजे काय? विचार आला की त्याला ओळखणं, हा विचार आलाय, ठीक आहे, आता मला जाऊ देणार आहे आणि मी माझ्या कामाला लागणार आहे. काम म्हणजे काय? श्वासाकडे लक्ष देणं. तर ही सगळी प्रक्रिया म्हणजेच मेडिटेशन. आणि हे केल्याने काय होईल? जेव्हा तुम्ही मेडिटेशन नियमितपणे कराल, हळूहळू तुम्हाला जाणून येईल की तुमचं मन वर्तमानात आहे. पुन्हा पुन्हा ते विचारांच्या चक्रव्यूहमध्ये फसलं नाही आहे. चला तर मी आता इथे थांबतो आणि आपण आता मेडिटेशनला सुरुवात करूया. पण आजचं मुख्य लर्निंग काय? तर मेडिटेशन म्हणजे मनाचा व्यायाम. आणि मेडिटेशनद्वारे आपण मनाला वर्तमानात जगायला शिकवतोय. आणि ते शिकवण्यासाठी आपण अँकर वापरतोय, म्हणजेच आधारबिंदू वापरतोय, ते म्हणजे आपला श्वास, जो खरा आहे, कल्पनेतला नाही. आणि म्हणून तो अँकर सोपा आहे,
खरा आहे, फ्री आहे आणि म्हणून एकदम उत्तम अँकर आहे. चला तर आता आपण मेडिटेशन प्रॅक्टिस सुरू करूया. मेडिटेशनसाठी एक शांत जागा निवडा. तुम्ही खाली बसू शकता किंवा खुर्चीवर बसू शकता. अलगदपणे डोळे बंद करा. श्वास हळुवारपणे आत घ्या आणि तो आता बाहेर सोडा. असं आपण 3 वेळा करणार आहोत. श्वास आत घ्यायचा आहे आणि बाहेर सोडायचा आहे. श्वास आत घ्यायचा आहे आणि बाहेर सोडायचा आहे. श्वास आत घ्यायचा आहे आणि बाहेर सोडायचा आहे. आता आपलं पूर्ण शरीर एकदम रिलॅक्स सोडा. मान रिलॅक्स सोडा. खांदे रिलॅक्स सोडा. पाठ, मांड्या, पाय एकदम रिलॅक्स सोडा. श्वास नॉर्मल गतीने चालू ठेवा. पुढचे 5-10 सेकंद मी काही म्हणणार नाही आहे. तुम्ही श्वास सुरू ठेवा. त्याचा वेग वाढवायचा किंवा कमी करायचा नाही आहे. नॉर्मलरित्या श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. आता आपण एक गोष्ट करणार आहोत. ते म्हणजे श्वास आत घेताना 1 असं म्हणणार आहोत मनात आणि श्वास बाहेर सोडताना मनात 2 असं म्हणणार आहोत. असं आपण 10 पर्यंत करणार आहोत. 10 झालं की पुन्हा 1 म्हणजे श्वास आत घेणे आणि 2 म्हणजे श्वास बाहेर सोडणे. चला आता सुरू करूया. 1 श्वास आत घ्या. 2 श्वास बाहेर सोडा. 3 श्वास आत घ्या. 4 श्वास बाहेर सोडा. 5 श्वास आत घ्या. 6 श्वास बाहेर सोडा. 7 श्वास आत घ्या. 8 श्वास बाहेर सोडा. 9 श्वास आत घ्या आणि 10 श्वास बाहेर सोडा. आता हीच गोष्ट तुम्ही करणार आहात. मी काही बोलणार नाही आहे, पण श्वास आत घेताना 1 आणि श्वास बाहेर सोडताना 2 असं आपण 10 पर्यंत करणार आहोत. हे करत असताना मध्ये विचार आले तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. विचार येणारच, पण जेव्हा कधी पण विचार आला तेव्हा अलगदपणे मनाला आठवण करून द्या, बाबा रे तुला मी काय काम दिलं आहे? श्वास आणि अंकावर लक्ष देणं. चल मग ते करूया आणि तो विचार आपण नंतर बघू. असं अलगदपणे त्या विचाराला सोडा आणि पुन्हा अंकांकडे आणि श्वासाकडे या. आता अंक मोजणं तुम्ही करणार आहात. मी शांत राहणार आहे. 1 श्वास आत घ्यायचा आहे आणि 2 श्वास बाहेर सोडायचा आहे. असं आपल्याला 10व्या अंकापर्यंत करायचं आहे. चला सुरू करूया.
आता आपण मेडिटेशनच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. यामध्ये आपण अंक मोजणार नाही आहोत आणि फक्त श्वासाकडे लक्ष देणार आहोत. श्वास आत जातोय आणि श्वास बाहेर पडतोय. फक्त लक्ष द्यायचं आहे. फोकस नाही करायचं आहे, कॉन्सन्ट्रेट नाही करायचं आहे. फक्त लक्ष किंवा साक्षी भावाने त्याकडे बघायचं आहे. चला श्वासाकडे लक्ष देऊया. इथे आपलं मेडिटेशन पूर्ण झालं आहे. डोळे सध्या उघडू नका. मेडिटेशन म्हणजे मनाचा व्यायाम. मन आपलं ऐकत नाही. ते भूतकाळात जातं किंवा भविष्यकाळातल्या चिंतेकडे जातं. मेडिटेशनद्वारे आपण मनाला ट्रेन करतो आहे आणि म्हणूनच आपल्याला मेडिटेशन करताना भरपूर विचार येऊ शकतात, पण त्यांना घाबरायचं नाही आहे. विचार आले की आपल्याला स्वतःला सांगायचं आहे की बाबा रे, तुला काम काय दिलं आहे त्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे. बस मग या विचाराला जाऊ दे आणि आपण या गोष्टीकडे लक्ष देऊ, म्हणजेच श्वासाकडे आणि अंकाकडे. मित्रांनो, उद्या आपण पुढच्या टप्प्याकडे वळणार आहोत. धन्यवाद.